पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहे। बुलढाण्यातील खामगाव शहराला 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय, मात्र काही भागात तब्बल गेल्या 3 महिन्यापासून पाणी उपलब्ध झालं नसल्याने या संपूर्ण महिला जे आहे आज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि तहसीलवर घागर मोर्चा त्यांनी काढलाय। मला सांगा मावशी, आज तुमच्या हाती हा रिकामा अंडा आहे, कशासाठी आले तुम्ही इथं आज? आम्हाला पाणी नाही बनवून आलं। 3 महिन्यापासून आम्ही तडपतोय। 200 रुपये द्यायचे आणि 1000 रुपये पाणी घ्यायचं 1000 लिटर। तिसऱ्या दिवशी 200 रुपये कुठून आणायचे आम्ही लोकांनी? सर्व समस्या त्याच आहे आमच्या पाण्याच्या। अधिकाऱ्यांना भेटले का तुम्ही? काय म्हणतात अधिकारी? अधिकारी आश्वासन तर दिलंय, आश्वासन देता येतं। आश्वासन दिल्यावर पाणी किती दिवसात देतात हे बघू, आणि पुन्हा आम्ही उपोषणाला बसणार। काय अडचणी येतात ताई? तुम्ही पाणी उपलब्ध होत नाही म्हणतात, काय काय अडचणी येतात पाण्यासाठी? पाण्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना सर। पाणी नसलं तर कामच कोणचे करायचे? तिसऱ्या दिवशी आम्हाला टँकर घ्यावं लागते। पाण्यामध्ये सगळे पैसे घालवले तर आम्ही बाकीचं करायचं कसं काय? आज साहेबांना भेटले तुम्ही, काय म्हटलं साहेब? बोलले हो म्हणून। कधीपर्यंत देतो म्हणत? 2 दिवसात आम्ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणतात। आता बघू काय होतात 2 दिवसानंतर, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार। नक्कीच पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे। अधिकाऱ्यांना या ठिकाणी घागर मोर्चाच्या माध्यमातून साथ घालण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी देखील 2 दिवसात पाणी देतो म्हणून असं आश्वासन दिले खरं, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून हे संपूर्ण पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत महिला सोसत आहेत आणि आज आक्रमक ह्या संपूर्ण महिला ज्या आहेत तहसीलवर धडकल्या। त्यामुळे निश्चितच आता प्रशासन कशा पद्धतीनं या महिलांच्या मागण्यांचा तोडगा काढतो ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।